नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पार्ट 14 पाहणार आहोत. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला करूया सुरुवात. प्रश्न पहिला, हॅलीचा धूमकेतू किती वर्षांनी दिसतो? 76 वर्षांनी. प्रश्न दुसरा, पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये किती हाडे असतात? 206. प्रश्न तिसरा, इलेक्ट्रिक बल्बमध्ये कोणता वायू असतो? नायट्रोजन. प्रश्न चौथा, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचे प्रमुख कोण असतात? पंतप्रधान. प्रश्न पाचवा, आम्लवर्षा कोणत्या वायूच्या हवेतील प्रदूषणामुळे होते? NO2 व SO2. प्रश्न सहावा, चिपको आंदोलन कशाशी संबंधित आहे? वृक्षतोड. प्रश्न सातवा, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था कोठे आहे? नागपूर. प्रश्न आठवा, सापेक्षता सिद्धांत कोणी मांडला? अल्बर्ट आइन्स्टाईन. प्रश्न 9, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? आसाम. प्रश्न 10वा, रक्तदाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? स्पिग्मोमॅनोमीटर. प्रश्न 11वा, मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते? दर्पण. प्रश्न 12, पुढीलपैकी कोणते साधन संगणकाला टेलिफोनशी जोडण्याकरिता वापरले जाते? मोडेम. प्रश्न 14, माहिती अधिकार कायदा कधी अस्तित्वात आला? 2005 साली. प्रश्न नंबर 14, धुपगड पंचमढी हे शिखरे कोणत्या पर्वतरांगेमध्ये अस्तित्वात आहेत? सातपुडा. प्रश्न 15, उलर सरोवर कोणत्या गोड्या पाणी प्रश्न 15, उलर सरोवर गोड्या पाण्याचे कोणत्या राज्यात आहे? जम्मू आणि काश्मीर. प्रश्न 16, केंद्रीय जहाज बांधणी व दळणवळण मंत्री कोण? नितीन गडकरी. प्रश्न 17, रेल्वे बजेट कधी मांडले जाते? दरवर्षी. प्रश्न नंबर 18, संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? न्यूयॉर्क. प्रश्न 19, ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झाली? सुरत. प्रश्न नंबर 20, चले जाव आंदोलन कधी झाले? 1942. प्रश्न 21, कोणती शहर 2 राज्यांची व एका केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे? चंदीगड. प्रश्न 22, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? स्वामी दयानंद सरस्वती. प्रश्न नंबर 23, रामनाथ कोविंद माजी राष्ट्रपती कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? बिहार. प्रश्न 24, भारताची मध्यवर्ती बँक कोणती? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. प्रश्न नंबर 25, लढाऊ विमान MiG-21 एकटी चालवणारी भारताची पहिली महिला फायटर पायलट कोण? अवनी चतुर्वेदी. प्रश्न नंबर 26, ललिता बाबर खेळाडूचा खेळ कोणता? स्टीपल चेस. प्रश्न 27, भारतातील बुलेट ट्रेन प्रकल्प कोणत्या देशाच्या सहयोगाने प्रारंभ होणार आहे? जपान. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक कोण? सत्या नाडेला. गुगलचे संस्थापक सुंदर पिचाई. ॲपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग. प्रश्न नंबर 28, भारतीय राज्यघटनेतील 73वी व 74वी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे? स्थानिक स्वराज्य संस्था. प्रश्न नंबर 29, GSTचा फुल फॉर्म काय? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. प्रश्न 30, पेशवे काळात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी असे? फडणवीस. प्रश्न 31, शहराचा प्रथम नागरिक कोण असतो? महापौर. प्रश्न नंबर 32, विंग्स ऑफ फायर अग्निपंख हे आत्मचरित्र कोणाचे आहे? डॉक्टर APJ अब्दुल कलाम माजी राष्ट्रपती. प्रश्न नंबर 33, नागपूर मेट्रोसाठी रेल्वे कोचेसचे डबे कोणत्या देशाच्या सहयोगाने उत्पादन केले जाते? चीन. नृत्य आणि राज्य, यक्षगान कर्नाटक, लावणी महाराष्ट्र, बिहू आसाम, कुचिपुडी तमिळनाडू, भरतनाट्यम तमिळनाडू. प्रश्न नंबर 34, झिंकची संज्ञा काय? ZN. प्रश्न 35, ब्रॉडगेज रेल्वे लाईनमधील रुंदी अंतर किती? 1.67 मीटर. प्रश्न नंबर 36, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना कधी झाली? 1993. प्रश्न 37, आंतरराज्य परिषदेचे अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान. प्रश्न नंबर 38, वस्तू व सेवा कराची GSTची अंमलबजावणी कधीपासून झाली? 1 जुलै 2017. प्रश्न 39, छत्तीसगड राज्याच्या कोणत्या जिल्ह्याशी गोंदिया जिल्ह्याची सीमा लागून आहे? राजनंदगाव. प्रश्न 40, जिल्हा नियोजन समितीचे सचिव कोण असतात? जिल्हाधिकारी. प्रश्न 41, मोसमी वारे विषुववृत्त ओलांडताना पृथ्वीच्या स्वांग परिभ्रमणामुळे उत्तर गोलार्धात आपल्या उजव्या बाजूस वळतात म्हणून त्यांना काय म्हणतात? नैऋत्य मोसमी वारे. प्रश्न नंबर 42, माथेरान प्रसिद्ध घाट कोठे आहे? नेरळ जवळ. प्रश्न 43, आशियातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ कोठे आहे? बिकानेर, राजस्थान. प्रश्न 44, ॲल्युमिनियम धातू कशापासून तयार होतो? बॉक्साईट. प्रश्न 45, पैशाच्या ठिकाणी जी वस्तू खरेदी करण्याची जी क्षमता आहे त्याला पैशाची काय म्हणतात? क्रयशक्ती. प्रश्न नंबर 46,
भाववाढीच्या काळात कोणते परिणाम होतात? पैशाचे मूल्य घटते व वस्तूचे मूल्य वाढते. प्रश्न नंबर 47. कोणत्या ठेवीवर बँक व्याज देत नाही? चालू ठेव. प्रश्न 48. कोणतेही अर्थविधेयक कोणाच्या सहीशिवाय संसदेत प्रस्तुत करता येत नाहीत? राष्ट्रपती. प्रश्न 49. ग्राहक संरक्षण कायदा कधी अस्तित्वात आला? 1987 साली. प्रश्न नंबर 50. कोणत्या धातूपासून बनवलेल्या वस्तू चुंबकाकडे आकर्षल्या जातात? लोखंड आणि निकेल आणि कोबाल्ट. प्रश्न 51. मिथेन वायूचे उत्पादन कशापासून होते? भात शेती. प्रश्न 52. रात आंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाअभावी होतो? अ जीवनसत्व. प्रश्न 53. सर्वात तेजस्वी ग्रह कोणता? शुक्र. प्रश्न 54. नकाशातील दिशादर्शक बाण कोणती दिशा दर्शवितो? उत्तर दिशा. प्रश्न 55. ओझोन थराला सर्वाधिक धोका कोणत्या वायूमुळे होतो? क्लोरोफ्लोरोकार्बन. प्रश्न नंबर 56. ॲक्युपंक्चर या पद्धतीचा उगम आणि विकास कोणत्या देशामध्ये झाला? चीन. प्रश्न 57. भारतात IPLची सुरुवात कधी झाली? 2008 साली. प्रश्न 58. नारायण श्रीपाद राजहंस यांचे टोपण नाव काय? बालगंधर्व. प्रश्न 59. भारतीय संगीताचा पाया म्हणजे सामवेद. प्रश्न 60. पांढरे फूल कोणत्या देशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे? इटली. प्रश्न 61. ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर. प्रश्न 62. जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? पालकमंत्री. प्रश्न 63. आमच्या गावात आम्ही सरकार ही घोषणा महाराष्ट्रातील कोणत्या गावाने केली? मेंढालेखा. प्रश्न नंबर 64. केंद्र शासनाचा सर्वप्रथम त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस कोणत्या समितीने केली? बलवंतराय मेहता समिती. प्रश्न 65. वास्को द गामा भारतात सर्वप्रथम किती साली आला होता? 1498. प्रश्न 66. भारतातील पहिली रेल्वे 1853 साली कोणत्या मार्गाने धावली? मुंबई ते ठाणे. प्रश्न 67. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कोठे आहे? नवी दिल्ली. प्रश्न 68. जगातील सर्वोच्च पर्वतरांग कोणती? काराकोरम. प्रश्न 69. मीनाक्षी मंदिर कोणत्या राज्यात आहे? तमिळनाडू. प्रश्न 70. गोंडवाना विद्यापीठाची स्थापना कधी झाली व कोणत्या जिल्ह्यात झाली? गोंडवाना विद्यापीठाची स्थापना 2011 साली झाली व गडचिरोली जिल्ह्यात आहे. धन्यवाद. 2018 सिरीज समाप्त. आपल्या चॅनलचे 100+ सबस्क्रायबर झाले, त्यामुळे सर्वांचे मनापासून धन्यवाद. असेच प्रेम असू द्या. आता आपण 2023 पोलीस भरती सामान्य ज्ञान वन लाइनर सिरीज सुरू करणार आहोत, त्यामुळे लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.